नमस्कार. भारत जनगणना 2027च्या कामाला सुरुवात झाली आहे. पण फील्डवर काम करत असताना HLO ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी नक्कीच येतात, बरोबर? तर आज आपण या 24 मुख्य तांत्रिक समस्या आणि त्यावरील अगदी सोपे उपाय या स्पष्टीकरणात समजून घेणार आहोत. यामुळे क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगणकांची मोठी अडचण दूर होईल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या सर्व 24 समस्या सहज समजून घेण्यासाठी आपण त्यांना 4 मुख्य भागांत विभागलंय. 1. पासवर्ड आणि लॉग इनच्या अडचणी. 2. डेटा सिंक आणि नेटवर्क. 3. माहिती संपादन करणं. आणि 4. ॲप आणि मोबाईल सेटिंग्स. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात जास्त येणाऱ्या समस्येपासून, पासवर्ड आणि लॉग इनच्या अडचणी. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट बघा. समजा डिव्हाइस नॉट रजिस्टर्ड असा एरर आला किंवा पासवर्ड रिसेट करायचा आहे, तर हे काम मोबाईल ॲपवरून होत नाही. त्यासाठी मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरवर census.gov.in उघडावं लागतं. तिथे CMMS पोर्टलवर जाऊन युजर ID, कॅप्चा आणि OTP टाकूनच फॉरगेट पासवर्डद्वारे नवीन पासवर्ड सेट करता येतो आणि डिव्हाइस रजिस्टर करता येतं. बऱ्याचदा काय होतं, लॉग इन करताना OTP जुन्या मोबाईल नंबरवर जातो. अशावेळी एक सोपा नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे संयम. घाई न करता बरोबर 10 मिनिटे वाट पाहायची आणि मगच पुन्हा प्रयत्न करायचा. तरीही काम नाही झालं, मग सरळ आपला युजर ID चार्ज स्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यायचा. तसंच ट्रेनिंग ॲपमध्ये OTP न येणं किंवा इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स आणि इनव्हॅलिड URL असे एरर्स आले तर अजिबात गोंधळून जायचं नाही. आपली माहिती टेस्ट सेन्सस पोर्टलवर एकदा तपासून पाहायची. तरीही प्रश्न सुटला नाही तर तपासणीसाठी युजर ID थेट चार्ज ॲडमिनकडे पाठवून द्यावा. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे डेटा सिंक आणि नेटवर्कच्या समस्या. माहिती सर्व्हरवर पाठवताना अनेकदा नेटवर्कची डोकेदुखी असतेच. हे बघा, अटेस्टेशन फेल्ड, सर्व्हर बिझी किंवा सर्व्हर एरर असे मेसेज स्क्रीनवर दिसले की थोडी भीती वाटते, हो ना? पण यावरचे उपाय अगदी साधे आहेत. जसं की अटेस्टेशन फेल्ड आलं तर पहिल्यांदा डिव्हाइस रजिस्ट्रेशन एका चांगल्या वायफाय कनेक्शनवर करणं आवश्यक असतं. सर्व्हर बिझी असेल तर फक्त थोडा वेळ वाट बघायची आणि सिंक होत नसेल तर नेटवर्क चांगलं असल्याची खात्री करून एकदा ॲपमधनं लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. प्रश्न सुटतो. टोकन रिफ्रेश इश्यू हे ऐकायला किती तांत्रिक आणि गंभीर वाटतं ना? पण प्रत्यक्षात हे एकदम सोपं आहे. यासाठी कोणतंही मोठं तांत्रिक ज्ञान नकोय. फक्त ओके बटन दाबायचं आणि नेटवर्क चांगलं असेल तिथे जाऊन पुन्हा सिंक करायचा प्रयत्न करायचा. बस एवढंच. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, सिंक फेल झाल्यावर ॲपमधून लॉग आउट करणं 100% सुरक्षित आहे. लॉग आउट केल्याने अनसिंक केलेला कोणताही डेटा नष्ट होत नाही. पण चुकूनही ॲप अनइन्स्टॉल करू नका. ती एक खूप मोठी चूक ठरू शकते. काहीही झालं तरी ॲप अनइन्स्टॉल करू नये हे कायम लक्षात ठेवायला हवं. नेटवर्कचे प्रश्न सुटले की पुढचा टप्पा येतो प्रत्यक्ष फील्डवर काम करताना माहिती भरणं आणि ती एडिट करणं. इथे एक अतिशय महत्त्वाची आणि गांभीर्याने घेण्यासारखी सूचना आहे. प्रश्न क्रमांक 3 मधला इमारत नंबर आणि गणना घर नंबर एकदा सिंक झाला की तो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा बदलता किंवा एडिट करता येत नाही. त्यामुळे जर तो नंबर चुकीचा भरला गेला असेल तर तो सिंक करण्यापूर्वीच तो रेकॉर्ड पूर्णपणे डिलीट करावा लागतो आणि नव्याने भरावा लागतो. याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. ॲपच्या आतलं लॉजिक समजून घेणंही गरजेचं आहे. समजा कुलूप बंद घराची माहिती एडिट होत नाहीये किंवा एखादा प्रश्न आपोआप स्किप होतोय, तर नक्कीच आधीच्या कुठल्या तरी उत्तराचा याच्याशी संबंध असतो. उदाहरणार्थ, जर 21वा प्रश्न आपोआप स्किप होत असेल तर कदाचित 20व्या प्रश्नात उघडे गटार हा पर्याय निवडलेला असू शकतो. किंवा कुलूप बंद घरात जर सेल्फ इन्युमरेशन म्हणजे SE झालं असेल तर लॉक चेकबॉक्सला आधी अनचेक करा आणि मग पुन्हा SE ID टाकून पहा. काम सुरळीत होईल. आणि आता तो प्रश्न जो प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. कुटुंबाची माहिती सिंक केल्यानंतर दिसत नाहीये. दिवसभर उन्हात फिरून गोळा केलेला डेटा अचानक गायब झाल्यावर कोणालाही घाम फुटेल. आपला एवढा महत्त्वाचा डेटा गेला कुठे या विचाराने मोठी चिंता निर्माण होते. पण अशावेळी घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुमचा डेटा कुठेही हरवलेला नसून तो पर्यवेक्षक ॲपमध्ये म्हणजे सुपरवायझर ॲपमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. अशावेळी फक्त संयम ठेवून ॲपमधून लॉग आउट करा, बरोबर 10 मिनिटं वाट बघा आणि पुन्हा लॉग इन करा. सगळी माहिती पुन्हा व्यवस्थित दिसू लागेल. शेवटचा आणि चौथा भाग. बऱ्याचदा समस्या ॲपमध्ये नसते तर मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये असते. जेव्हा ॲप सतत क्रॅश होतं किंवा डेव्हलपर ऑप्शन्स एनेबल्ड असा एरर येतो तेव्हा ही चेकलिस्ट नक्की फॉलो करा. सगळ्यात आधी मोबाईलची रॅम तपासा आणि फेसबुक किंवा व्हॉट्सॲप सारखे बॅकग्राऊंडला सुरू असलेले ॲप्स पूर्णपणे बंद करा.
मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शन्स, USB डिबगिंग आणि VPN नक्की बंद करा. फोनची तारीख आणि वेळ ऑटोमॅटिकवर सेट करा. मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट ठेवा आणि सेटिंग्जमधून ॲपची कॅशे मेमरी क्लिअर करा. हे सगळं केल्यावर ॲप अतिशय सुरळीत चालतं. कधीकधी अगदी साधे अडथळे येतात. लॉग इनच्या वेळी कॅप्चाच दिसत नाही किंवा अनेबल टू फेच डेटा असा एरर येतो. अशा वेळी फक्त तुमचं इंटरनेट व्यवस्थित चालू आहे का हे तपासा आणि रिफ्रेश बटनावर एकदा क्लिक करा. हा प्रश्न लगेच सुटून जाईल. तर हे होते काही तांत्रिक उपाय. हे 24 छोटे मोठे प्रॉब्लेम सोडवणं कदाचित सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकतं, पण जरा व्यापक दृष्टिकोनातून विचार करा. एका अब्जापेक्षा जास्त लोकसंख्येचा डेटा अगदी अचूकपणे संकलित करण्यासाठी आणि देशाची जनगणना यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी हे छोटे तांत्रिक उपायच खऱ्या अर्थाने एक भक्कम पाया रचत नाहीत का? नक्कीच रचतात. आशा आहे की या स्पष्टीकरणातील माहिती प्रत्यक्ष फील्डवर काम करताना सर्वांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. धन्यवाद.